नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपलं आजचं नोटिफिकेशन असणार आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या संदर्भात. याची शॉर्ट नोटिफिकेशन आपण अगोदरच दिलेलं आहे. आता आपण याचं संपूर्ण जाहिरात पाहणार आहे. शॉर्ट नोटिफिकेशनसाठी तुम्ही आपला जुना व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण पुढचे जे काही राहिलेले घटक आहेत, अर्हता वगैरे सर्व गोष्टी कव्हर करूयात. तर पाहूयात आपण हे नोटिफिकेशन. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील खाली नमूद केल्याप्रमाणे शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या जिल्ह्यांतील चालक तथा वाहक या पदाकरिता अर्हता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. तर पहा, दुष्काळग्रस्त जे जिल्हे जाहीर केलेले आहेत त्यांच्यामध्ये भरती असणार आहे. तुम्हाला सर्व अटी वगैरे वाचायच्या. तर आपण टोटल ज्या व्हॅकन्सी मित्रांनो त्या आहेत 4416. आपण फक्त आता विभाग वाईज टोटल व्हॅकन्सी पाहूयात, बाकीचे डिटेल्स तुम्ही कव्हर करा. औरंगाबाद विभाग 240, जालना 226, परभणी 203, अमरावती 230, अकोला 33, बुलढाणा 472, यवतमाळ 171, धुळे 268, जळगाव 223, नाशिक 112, पुणे 1647, सोलापूर 591. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बलांना दिलेल्या 10% आरक्षणासंदर्भात राज्य शासन जे आदेश निर्गमित करील ते प्रस्तुत प्रकरणी लागू राहतील. राज्य सरकारने सध्या तरी आदेश कोणते दिले नाहीत, तर जे आदेश येतील इथून पुढे त्यानुसार ते लागू राहील. ओके, तर पहा कोणते कोणते आरक्षण आहे. समांतर आरक्षण पहा, महिलांसाठी आहे, माजी सैनिक आहे, प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, शासन सेवेतील अंशकालीन कर्मचारी आहे आणि अनाथ मुलांकरिता आरक्षण हे पण आहे. तर किती पर्सेंट वगैरे तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, रेग्युलर पर्सेंटेज असतं त्याचं. तर आता पुढे पहा, संबंधित चालक तथा वाहक पदासाठी विहित केलेली वेतन श्रेणी किंवा शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव किंवा शारीरिक पात्रता किंवा वयोमर्यादा इत्यादींचा तपशील. तर आपण पाहूयात आता काय वेतन श्रेणी वगैरे. तर वेतन श्रेणी असणार आहे 12,080 ते 26,673, अधिक नियमानुसार भत्ते, किमान एकत्रित वेतन 14,513. तर पहा, वेतन श्रेणी वाढलेली आहे, पहिल्यापेक्षा सुधारित वेतन श्रेणी लागू केलेली आहे. शैक्षणिक अर्हता पहा, इयत्ता 10वी म्हणजे SSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, मराठी भाषेमध्ये लिहिता वाचता येणे आवश्यक. आणि सर्वात महत्त्वाचे आहे पुढचं क्लॉज, प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील अवजड वाहन चालविण्याचा वैध परवाना म्हणजे तुमचं लायसन वगैरे व PSV बॅच बिल्ला जो आपण म्हणतो बिल्ला तो आवश्यक आहे. पुढचा आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक राहील. नियुक्तीपूर्वी तुमच्याकडे सादर करावा लागेल तुम्हाला तो. अनुभव पहा, सर्व प्रकारची अवजड वाहने विशेषतः डिझेलवरील अवजड वाहन, ट्रक, प्रवासी बस चालविण्याचा किमान 3 वर्षांचा विना अपघात अनुभव असणे आवश्यक आहे. अवजड वाहन चालविण्याचा परवाना मिळाल्याच्या तारखेपासून पुढील 3 वर्षांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्या अगोदरच्या अनुभवाचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही. ओके, हे महत्त्वाचं आहे. अनुभवाचा दाखला ट्रक मालक व स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा राजपत्रित अधिकारी यांच्या स्वाक्षरीसह उपरोक्त संकेतस्थळावर जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात असणे आवश्यक आहे. सदर दाखला निवडपूर्व कागदपत्रांच्या तपासणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. आता पहा, शारीरिक पात्रता काय असणार आहे. उंची किमान 160 ते 180, दृष्टी चष्माविना हे महत्त्वाचं आहे, 6x6 चष्मा विरहित दृष्टी असणे आवश्यक आहे. रंग आंधळेपणा किंवा रात आंधळेपणा हा दोष असल्यास अपात्र. वयोमर्यादा पहा, उमेदवाराचे वय 24 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. बाकीच्या जे काही रेग्युलर गोष्टी आहेत, शिथिलक्षम कुणाला आहे ते रेग्युलर आहे. चालक तथा वाहक पदातील उमेदवाराने वाहकाचा परवाना व बॅच वगळून वरील अर्हता दिनांक 14 जानेवारी 2019 रोजी पूर्ण करणे आवश्यक राहील. पहा, बाकीच्या ज्या काही पात्रता आहेत त्या तुम्हाला 14 जानेवारीपर्यंत पूर्ण करणे आवश्यक राहील. वाहकाचा परवाना बॅच तुम्हाला निवडपूर्व सादर करायचा आहे, परवाना आणि बॅच. तर पहा, भरतीची कार्यपद्धती व निवडीचे निकष. वस्तुनिष्ठ लेखी परीक्षेसाठी गुण व उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण. आता हे पाहूयात आपण त्यांची एक्झाम पद्धत वगैरे काय भरतीची कार्यपद्धत. तर पद आहे चालक तथा वाहक आणि वस्तुनिष्ठ लेखी परीक्षेसाठी गुण व उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक गुण. आता ते पाहूयात आपण. 100 गुणांची ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल. ऑफलाईन परीक्षा पहा, उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35% गुण आवश्यक. पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गीयांसाठी 30% शिथिलक्षम. ओके, ही अट महत्त्वाची आहे की एक्झाम ऑफलाईन असणार आहे आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35% गुण आवश्यक आहे.
वाहन चालक चाचणी किंवा व्यवसाय चाचणी गुण व उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक गुण इथे पाहूयात आपण. चालक तथा वाहक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी लेखी परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातील 35 व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 30 व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांना चालक तथा वाहक पदाच्या कागदपत्र छाननीसाठी बोलाविण्यात येईल व छाननीमध्ये पात्र असल्यास सर्व उमेदवारांना वाहन चालन चाचणीसाठी बोलाविण्यात येईल. 25 गुणांची वाहन चालन चाचणी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथील संगणकीकृत वाहन चालन चाचणी पथावर घेण्यात येईल. उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान 50% गुण आवश्यक. हे महत्त्वाचं की प्रत्येक चाचणी प्रकारात तुम्हाला 50% गुण आवश्यक असणार आहेत. पुढचं पहा आता. अंतिम निवडीसाठी निकष शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग डिसेंबर 2000 वर आधारित. ओके. लेखी परीक्षेमधील गुणांवर 40% भारांक, वाहन चालन चाचणीमधील गुणांवर 60% भारांक व एकत्रित भारांकनानुसार मुलाखत न घेता जात प्रवर्गनिहाय गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाईल. म्हणजे मुलाखत होणार नाही. तुमचं जे वेटेज असणार आहे, तुमचे जे लेखी परीक्षा असतात त्याला 40% वेटेज आणि तुमची वाहन चालन म्हणजे तुमची जे ड्रायव्हिंग टेस्ट होईल त्याच्यावर 60% वेटेज असेल. त्यानुसार मुलाखत न घेता निवड होईल. हे महत्त्वाचं आहे. उमेदवारांची निवड व नेमणूक. लेखी परीक्षेचे स्वरूप पाहता. लेखी परीक्षेत एकूण 50 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाकरिता 2 गुण, याप्रमाणे एकूण 100 गुणांसाठीच्या परीक्षेचा कालावधी 1.5 तासाचा. 50 प्रश्न आहेत, 1.5 तास वेळ आहे आणि 100 गुण आहेत. लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय उत्तरे असतील, त्यापैकी एक पर्याय निवडावा लागेल. चालक तथा वाहक पदातील 48 दिवसांचे नेमणूक पूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक तथा वाहक पदावर नेमणूक देण्यात येईल. या कालावधीमध्ये मूळ वेतनासह नियमानुसार अनुज्ञेय असलेले भत्ते मिळतील. तर आता आपण लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम किंवा विषय पहा. चालक तथा वाहक पदासाठी वाहन चालन कौशल्याची स्वतंत्र वाहन चालन चाचणी घेण्यात येत असल्याने परीक्षेचा दर्जा सामान्य राहील. वाहतूक चिन्हे, नियम, सुरक्षित वाहतूक व वाहतूक नियम, मराठी व इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान व अंकगणित. तर पहा, या सर्व गोष्टी असणार आहेत. तुम्हाला वाहतुकीचे चिन्ह, नियम, सुरक्षित वाहतूक नियम आणि मराठी व इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व अंकगणित. तर पहा आता कसे गुण असतील. मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25, अंकगणित 25, एकूण 100 गुण झाले. हे परीक्षेचा कालावधी 1.5 तास. तर हे बाकीच्या गोष्टी आहेत, मेरिट वगैरे कसं. उमेदवारांना लेखी परीक्षेची तारीख, वेळ व ठिकाण इत्यादींची माहिती लघु संदेश, SMS व ईमेल द्वारे कळविण्यात येईल. तर लेखी परीक्षेतील गुणानुक्रम, सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन प्राथमिक छाननीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांची नावे महामंडळाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येतील. तर ती वेबसाईट पहा, msrtc.gov.in व msrtcexam.in. पुढचे पाहूयात आपण काय राहिलेलं आहे. आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर आपण त्या कव्हर करूयात. msrtc.gov.in. जी काही बाकीची माहिती राहिलेली असेल ती तुम्हाला MSRTC या वेबसाईटवर मिळून जाईल, डिक्लेअर करण्यात येईल. तर आपण आणखीन काही महत्त्वाचे क्लॉज राहिलेत का ते पाहूयात आपण फॉर्म भरायच्या अगोदर. इथे पहा, इथे क्लॉज आहे तो पण आपण पाहूयात. शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गात मराठा आरक्षण निवड झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत मराठा आरक्षणासंबंधी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सदर आरक्षणानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना महामंडळाच्या सेवेत सामावून घेणे शक्य नसल्यास त्यांना औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शहर बस वाहतुकीकरिता 15,000 इतक्या ठोक रकमेवर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचा विकल्प उपलब्ध राहील, असं यांनी दिलेलं आहे. तर पाहूयात पुढे काय होतं. तर आता पुढची गोष्ट आपण पाहूयात. आणखीन काही क्लॉज शिल्लक आहेत का पाहूयात. मला वाटतं आणखीन बरीचशी ॲडव्हर्टाइजमेंट शिल्लक आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन सूचना. आता आपण डेट वगैरे पाहूयात. अर्ज ऑनलाईन नोंदणी किंवा चलन प्रिंटसहित करण्याचा कालावधी 17 जानेवारीपासून असणार आहे ते 18 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही सादर करू शकताय. ऑनलाईन पेमेंट डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नेट बँकिंगद्वारे स्वीकारण्याचा कालावधी असणार आहे 18/1/2019 ते 8/2/2019. संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI यांच्या शाखांमध्ये परीक्षा प्रक्रिया शुल्क स्वीकृतीचा कालावधी असणार 21/1/2019 ते 11/2/2019 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळ. आणि अर्जामध्ये दुरुस्तीचा कालावधी पण देण्यात आलेला आहे. तर पहा, 12/2/2019 ते 15/2/2019. तर दुरुस्ती करण्याची फक्त एकच संधी असेल, त्यामुळे ते पण लक्षात राहू द्या. भरती प्रक्रिया शुल्क पहा, खुल्या प्रवर्गाकरिता 600 आणि
खुल्या प्रवर्गाकरिता 600 व मागास प्रवर्गातील उमेदवार तसेच महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांना 300 रुपये असे राहील. तसेच बँकेचा आकार उमेदवाराने स्वतः भरायचा आहे. तर उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता खालील नमूद केलेल्या सूचनांचे पालन करावे. तर पहा, प्राथमिक माहिती, मुख्य पृष्ठ, प्रोफाईल, अर्ज भरा, वैयक्तिक माहिती, इतर माहिती निवडा. ओके, हे तुम्ही गोष्ट डिटेल्स पाहू शकताय. अपलोडिंग वगैरे कसं करायचं आहे. आपण आणखीन काही राहिले का पाहूयात. बाकीच्या रेग्युलर गोष्टी आहेत. सिलेबस वगैरे आपला सांगून झालेला आहे. तुमची जी काही प्रोसेस झालेली आहे. ते दाखला वगैरे तुम्हाला PDF मध्ये मिळत आहे. लायसन क्रमांक किंवा काय. तर मित्रांनो, हे झालं आपलाचं पूर्ण नोटिफिकेशन MSRTC भरती संदर्भात. फॉर्म भरण्याच्या अगोदर हे पूर्ण PDF तुम्ही स्वतः पूर्णतः वाचून घ्यावे, कारण बरेचसे क्लॉज आहेत, त्याशिवाय फॉर्म भरू नये. आणि याचं PDF देखील आम्ही तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन ते तुम्ही पूर्ण वाचा. आपण मॅक्स गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, पण जर काही एखादी राहिलेली असेल तर स्वतः वाचून घ्या. तर आजच्या सेशनपुरते एवढेच. थँक्स. तुम्ही फॉलो करू शकता आम्हाला टेलिग्रामवर देखील. टेलिग्रामवर हे आपले खालील चार चॅनल उपलब्ध आहेत, ते तुम्ही फॉलो करू शकता. पहिला चॅनल आहे आपला MPSC अड्डा विनिंग एज स्टडीज. या चॅनलवर तुम्हाला MPSC रिलेटेड अपडेट्स देण्यात येतील. दुसरा चॅनल आहे वी जॉब अलर्ट सर्व्हिस. येथे फक्त जॉब अपडेट्स मिळतील तुम्हाला. तिसरा चॅनल आहे जिंदगी आणि बरंच काही MPSC मराठी मोटिवेशन. या चॅनलवर तुम्हाला मोटिवेशनल कोट्स, सक्सेस स्टोरीज, कॉमेडी व्हिडिओज, आणखीन बरंच काही मिळणार आहे, जे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आणि आपला पुढचा चॅनल आहे फक्त मेगा भरती रिलेटेड, जो की आहे मेगा भरती. तुम्हाला त्याचं पूर्ण नाव इथे दिसते, मेगा भरती किंवा महाभरती या नावाने तुम्ही सर्च करू शकता. या चॅनलवर मेगा भरती संदर्भात अपडेट्स दिले जातील. तुम्ही हे चॅनल्स जॉईन करू शकता. अर्थात याच्या लिंक्स आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच, तिथे जाऊन तुम्ही हे चॅनल जॉईन करू शकता. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विनिंग एज स्टडीजला आजच्या सेशनमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूयातच एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.